सावरगाव येथे मच्छिंद्रनाथ महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळ्याची गुढीपाडव्यापूर्वी युद्ध पातळीवर तयारी सुरू। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सावरगाव येथे असलेल्या नवनाथांपैकी एक मच्छिंद्रनाथ महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देवस्थान परिसरात जोरदार तयारी सुरू आहे। अटक्यांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर असणारं सावरगाव येथील मच्छिंद्रनाथ देवस्थान संजीवन समाधी सोहळा वर्षभरातून एकदाच या ठिकाणी असतो। देशभरातील भाविक भक्त दर्शन सोहळ्यासाठी या ठिकाणी येत असतात। त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। आपण बघू शकता की अवघ्या 2 दिवसावर हा सोहळा होणार आहे आणि त्यासाठी देवस्थान समितीच्या वतीने इथे तयारी करण्यात आली आहे। दर्शन गुढीपाडव्याच्या निमित्ताने इथे दरवर्षी भव्य सोहळा भरत असून देशभरातून लाखो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात। यावर्षी जवळपास 15 लाख भाविक भक्त दर्शन घेतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर देवस्थान समितीतर्फे युद्ध पातळीवर या सोहळ्याची तयारी सुरू आहे। भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शन रांगा व्यवस्थित करण्यात आल्या असून वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था देखील करण्यात आली आहे। दर्शन रांगा तयार करण्यात आल्यात आणि विशेषतः या ठिकाणी अर्ध पूर्णपणे अंग उघडं केल्यानंतर हे दर्शन सोहळा घेण्यासाठी असतो। इथे आल्यानंतर प्रत्येक भाविक हा उघड्या अंगाने दर्शन घेत असतो। त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली। आपण बघू शकता की मंदिर परिसरामध्ये दर्शन रांगासाठी अशी तयारी करण्यात आली आणि अवघ्या 2 दिवसावर हा सोहळा आहे। संपूर्ण देशभरातील भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येत असतात। त्यासाठी आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान समिती आणि स्थानिक प्रशासनाकडून सोहळ्यासाठी आवश्यक त्या सर्व तयारीचा आढावा घेण्यात येत आहे। ड्रोन कॅमेरामॅन सागर धोंडे, शरद गरजेसह अविशांत कुमकर, आज मराठी, सावरगाव, आष्टी। अटक्यांची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे मोठा यात्रा उत्सव असतो। खऱ्या अर्थाने या उत्सवाला ठिकठिकाणून भाविक भक्त येतात। आपल्यासोबत भाविक भक्त आणि या गडाच्या परिसरात सातत्याने वारी असणारे निमित्त येतात। काय भावना आहे आपली, काय सांगा? ओम नमो आदेश। सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। 17 तारीखला सद्गुरू माया मच्छिंद्रनाथांची ही जी भव्य दिव्य स्वरूपाची संजीवनी समाधी आहे, संजीवनी समाधीचं एका वर्षामध्ये अत्यंत वराक्षणांत सलग जल अभिषेकासाठी ती उघडली जाते। साधारणपणे 12च्या सुमारास आरती केली जाते माया मच्छिंद्रनाथांची। 1:30 वाजता समाधीला जलाभिषेक चालू झालेला असतो। त्यानंतर 5 वाजेपर्यंत समाधीचा सोहळा विद्वंत केला जातो। त्यानंतर जे सगळ्यांची आतुरता असते, वर्षातनं एकदा आपल्या भगवंताला हात लावायचा, आपल्या भगवंताला आपण चंदन लेपन करायचं, सुगंधी उठणे लावायचं, हार गजरा करायचा, ह्या गोष्टीचं विद्वंत करण्यासाठी भरपूर अजन्म काळातनं पूर्ण भारत देशातनं विश्व चैतन्य स्वरूपातनं सगळे भाविक भक्त इथं दर्शनासाठी येतात। आणि इतवं महत्व सांगायचं म्हणलं तरी एकदा जर चंदन बडे बाबांना लावलं तर त्या चंदनाचा जवळजवळ 1 महिनाभर आपल्या हाताचा सुगंध जात नाही, असं सुगंधासारखी समाधी इथं संजीवनी उघडली जाते। आणि त्या समाधीचं भरपूर असं प्रदूषण निवारण करण्यासाठी हे चैतन्य स्वरूप आम्ही दर आमुषाला इथे आमचं अन्नछत्र असतं। आम्ही चाफ्याच्या झाडाखाली दर आमुषाला आम्ही बारामतीमधनं येत असतो। जयशंकर महाराज मठातनं जैनकवाडी मठाचा आमचं विद्वंत आहे। आम्ही टोटल जर आता जण आलेलो आहोत तर आता 30-40 जण आहोत, पण दरवेळेस आमुषाला येताना जवळजवळ आम्ही 1000च्या संख्येने येत असतो। काय तुमच्या समूहाचं नाव? काही नाही, बडे बाबांचंच नाव आहे, छोटे बाबा मच्छिंद्रनाथांचा आस्थान आहे आमचा। आणि भोळे बाबडे सेवकरी आहेत। आमचं फक्त एकच आहे की ताणलेल्याला पाणी द्यायचं, भुकेल्याला अन्न द्यायचं, ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र दान करायचं आणि ज्याला खरंच सूक्ष्म रूपात निवाऱ्याची गरज आहे त्याला निवारा दान करायचं। हेच आमचं नवनाथांचं कार्य आहे। हे नवनाथ नुसते नावाला नवीन आत नाहीये, पण नवनाथांनी सगळ्या जगाला भिक्षा मागून जे काय प्रदूषण प्रसार केलेला आहे, दत्त महाराजांच्या अखंड गुरु तत्व ज्ञानातनं हे नवनाथ चाललेले आहेत, हे सर्वांच्या घरोघरी पोहोचलेले आहेत। फक्त एकच सगळ्यांना संदेश देतो, सगळ्यांनी आपली आपल्या परंपरेनुसार सेवा करा, भुकेल्याला अन्न द्या, भिक्षा मागायला विद्वंत करू नका। ज्या मी म्हणतो पैशाची भिक्षा देऊ नका, पैशाने माणूस मोठा होत नाहीये, पण आपण जर त्याला अन्नाची भिक्षा दिली तर परंपरेनुसार आपल्या घरातलं जे अन्न दान असतं ते प्रत्येक प्रदोष काळाला दान निर्माण होतं। चलो बडे बाबा की, छोटे बाबा की। त्या पद्धतीने सध्या इथे तयारी आपल्याला पाहावयास मिळते। अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी।